अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। शहरातील जिल्हा महिला दक्षता समिती आणि जिल्ह्यातील सुद्धा जिल्हा महिला दक्षता समिती आणि त्याचबरोबर शहरातील आदरणीय राजश्रीताई मॅडम, दीपा बियानी मॅडम आणि सर्वच भागातील आपल्या महिला सदस्य या मीटिंगला उपस्थित होत्या। यामध्ये महिलाविषयक जे अत्याचार आहेत त्या अत्याचाराला कशा स्वरूपात आपण सर्वांनी तोंड दिलं पाहिजे या दृष्टीने चर्चासत्र आयोजित केलेलं होतं आणि या चर्चासत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे कसे काम करू आणि या ठिकाणी जे अत्याचार होतील ते कसे आपल्याला कमी करता येतील, जिल्ह्यामधील अत्याचारांच्या बाबतीत आपण कसं रिॲक्ट झालो पाहिजे, पटकन त्यामध्ये प्रिव्हेन्शन कसं झालं पाहिजे या दृष्टीनं हे आज आम्ही चर्चासत्र ठेवलेलं होतं। या चर्चासत्रामध्ये अत्यंत चांगल्या स्वरूपात चर्चा झाली। महिलांचं जे जिल्हा महिला दक्षता समिती आहे ही मोठ्या स्वरूपात जिल्ह्यामध्ये तयार करून त्यांना ID कार्ड पुरवणं, त्यांच्या त्या भागात त्यांची ओळख निर्माण करणे आणि मुलींच्या महिलांचे जे काही प्रश्न असतील हे तातडीने आपण त्यांना कसे समजून घेऊ शकतो या दृष्टीने आज सर्वांकडनं सूचना आल्या, तशाच मार्गदर्शन पण झालेलं आहे काही महिला समितीतील आदरणीय मॅडमकडनं। त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी काही ॲक्शन प्लॅन केलेला आहे। त्यामध्ये पुढील काही दिवसामध्ये मोठ्या स्वरूपात याच्यामध्ये आपण कसा सहभाग नोंदवून कमीत कमी अत्याचार होतील, काही ठिकाणी सुरक्षा ऑडिट करायचे आहेत का हे पाहिलं जाईल। दुसरं, महिलांच्या किंवा मुलींच्यावरती जे होणारे अत्याचार आहेत याच्यामध्ये जो कम्युनिकेशन गॅप आहे की बऱ्याच मुली ह्या त्यांच्या तक्रारी पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन येत नाहीत आणि ही अडचण जशी लक्षात आली तर महिला जिल्हा दक्षता समितीतील या सदस्यांद्वारे अशा तक्रारी आपण कमीत कमी कशा करू शकतो, त्याचबरोबर ह्या तक्रारी लवकरात लवकर कशा पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतील याच्या दृष्टीने सुद्धा आज उहापोह झालेला आहे। दुसरा अतिशय महत्त्वाचा एक आम्ही नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पेन तयार केलेला आहे। त्यामध्ये एकूण संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील ज्या आपले पोलीस स्टेशनच्या नंबर आहे याचे महिला विषयक नंबर आहेत, हेल्पलाईन नंबर असेल, कंट्रोल रूमचा नंबर असेल किंवा इतरही जे आमचे नंबर्स आहेत हे यामध्ये आम्ही दिलेले आहेत। महिलांच्या सुरक्षेच्या विषयी सूचनापत्रसुद्धा त्यामध्ये आम्ही समाविष्ट केलेले आहे। अत्यंत हँडी पेन आहे हा, सोबत जर बाळगला तर केव्हाही कुठेही आपल्याला तो नंबर आठवण्याची गरज नाही, तर याचा उपयोग कसा करून घेता येईल याचं वाटप आम्ही थोड्याच दिवसात करणार आहोत। आणि त्याचबरोबर एक व्हॉट्सअप ग्रुप जिल्हा महिला दक्षता समिती आणि आमचं महिला सुरक्षा पथक यांच्या एकत्रित एक व्हॉट्सअप ग्रुप करून अशा प्रतिसाद लवकर कसा द्यायचा या दृष्टीने सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत। नादिर न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है।